आमच्यामध्ये खासा उपस्थित असतात राज्यसभेचे खासदार श्री सदानंद शेठ तानवडे आणि आयचे आमचे खाशेले गेस्ट डॉक्टर प्रकाश आमटे आणि डॉक्टर मंदाकिनी आमटे हे हांगासर असतात। आमच्यामध्ये असतात आमचे CS श्री कंडावलू, त्याचबरोबर अरुण कुमार मिश्राजी IAS, सचिन देसाई डायरेक्टर ऑफ द एन्व्हायरमेंट, उपस्थितांपैकी सगळे मानेस म्हणजे मोगाळ भाव आणि भयणानो आम्ही पळयता की आमचे वेगवेगळ्या हेड ऑफ द डिपार्टमेंटाचे हेड्स हांगासर असतात। गोंयांतले नामनेचे लोक जे एन्व्हायरमेंटान वावुरतात ते हांगासर हजर असतात। वेगवेगळ्या NGO सेक्टरात जे एन्व्हायरमेंटात काम करतात। एक्स पोल्युशन कंट्रोल बोर्डाचे चेअरमॅन महेश पाटील ते असतात। समेस्तांक परत एकदा येवकार। आज आम्ही पळयता की प्लास्टिक प्रदूषण सोपोवचे संवसारीक पावंड्याचेर ही थीम घेऊन आज सगळेजण हांगासर काम करतात। सगळ्यात पयली मेगासिस पुरस्कार आणि मदर तेरेसा पुरस्कार डॉक्टर प्रकाश आमटे आणि डॉक्टर मंदाकिनी आमटे आपण खास करून या कार्यक्रमाला मुद्दामून म्हणजे आमचं आग्रहाचं आमंत्रण होतं की आपण या कार्यक्रमाला यावं। आपण या कार्यक्रमाला या ठिकाणी आला। आपण आपल्या विशेष मुलाखतीतनं सगळ्यांनी म्हणजे एक चांगला मेसेज NGO सेक्टरमध्ये पण काम कसं करावं, एन्व्हायरमेंटल सेक्टरसाठीही काम कसं करावं हा खूप चांगला मेसेज आपण आपल्या भाषणातनं समस्त गोवेकरांना दिला। त्याबद्दल समस्त गोवेकरांच्या वतीने आणि गोवा सरकारच्या वतीने हे आपलं खूप खूप अभिनंदन। आपल्या आनंद भवनामध्ये आपण गेली 50 वर्ष आपल्या आनंद भवन या ठिकाणी आपण काम करतात आणि गोवेकरांसाठी अभिमानाची गोष्ट आहे। आपल्या ह्या कामामध्ये गोव्याचाही थोडंसं म्हणजे आपली सून गोव्याची आहे त्यामुळे गोव्याचाही वाटा आहे, आत्ता सुरू होतोय, त्यासाठीही गोवेकरांना सार्थ अभिमान आहे की आपल्या कामात आमचाही थोडासा सहभाग आहे। नक्कीच मला आपल्या आनंद भवनमध्ये यायला आवडेल। खूप वर्ष झालं मी बघतोय की कधीतरी योग येईल, पण नक्कीच आपण आता इथं आलात, नक्की तो योग येईल अशी मी अपेक्षा करतो। आपल्या आनंद भवनमध्ये मी भेट देईन आपलं काम पाहायला, कारण पूर्ण मी फक्त भारत देश म्हणत नाही, कारण जगाच्या कानाकोपऱ्यात पण आपलं काम माहिती आहे आणि एवढं बाबा आमटेचं काम आपण ते एक तप होऊन म्हणजे कितीतरी वर्ष आपण एक काम आपले एक जनरेशन नाही तर 4 जनरेशन हे काम पुढे नेत आहे। त्याबद्दल नक्कीच मी परत एकदा आपलं खूप खूप अभिनंदन करेन। आपण पर्यावरणवादी, पर्यावरण रक्षक हे सगळ्यांहूनही आपलं काम कितीतरी आपण एक स्टेप आपण पुढे घेऊन गेलेले आहात आणि या कामासाठी आपली ओळख ही पूर्ण भारतभर एक वेगळ्या पद्धतीची झालेली आहे। या कार्यक्रमात खासा करून आम्ही पळयता की प्रदीप सरमुकादम ज्यांच्यानी बायोडायव्हर्सिटी बोर्डाचे मेंबर सेक्रेटरी म्हणून काम करता, त्यांचे खास करून म्हणजे डॉक्टर प्रकाश आमटे यांना आफोवचो व त्यांनी सुरुवातीक एक 6 महिने पहिली संकल्पना मांडली। हांवें तुरंत सांगले की हय तांकांच ह्या कार्यक्रमाक आफोवया, जेणे करून आम्ही पळयता की मोजके लोक हो कार्यक्रम पळोवपा खातीर म्हणून येता, तांकां तांचो इंटरव्यू पळोवपा खातीर आवडटलो। म्हाका दिसता इंटरव्यू सगळ्या जाणांक तुमकां सगळ्या जाणांक खूप करून आवडला। संजीव जोगळेकरांचें नाव विशेष करून घेतलो, कारण बायोडायव्हर्सिटी बोर्ड आणि ह्या कामात आमचो संजीव जोगळेकर हाचेंय काम खूप मोठे आणि योगदानाचे आसा, ते सातत्यात हांगासर काम करीत आसा। पळयता की सदोदीत म्हणजे वेगवेगळ्या आमच्या एन्व्हायरमेंट डिपार्टमेंट आणि एन्व्हायरमेंट डिपार्टमेंट हे वेगवेगळ्या पद्धतीत अशा पद्धतीचो प्रयत्न असता की गोंयचे एन्व्हायरमेंट सुदरचेच, बट ताच्याय बरोबर आम्ही वेगवेगळ्या पद्धतीत काम कशा पद्धतीत फुडें व्हरचें पडटलें। तुम्ही पळयलां आसतलें की खाजन लँड मॅनेजमेंट प्लॅन म्हणजे जो 21 वर्सां पेंडिंग आशिल्लो तो प्लॅन आम्ही लोकांच्या समोर दवरपाक शकलो। हे खूप व्हड काम आसा। जी खाजन शेती दुर्लक्षित उरलेली मोर दॅन 10,000 हेक्टर्स ऑफ द लँड ज्याच्याकडे दुर्लक्षित केले पहिलेच फावटी आमच्या सरकारात ताचो मॅनेजमेंट प्लॅन केला। म्हाका आशा आसा की येता त्या काळात त्याच लोकांक बरोबर घेऊन खाजन लँड ही आम्ही रिवायव करपाक शकतले। मँग्रुव्सचेर आम्ही पळयता की मँग्रुव्स मॅनेजमेंट प्लॅन ताच्या काळीच म्हणजे खूपशे फावटी मँग्रुव्स ही दवरप ही काळाची गरज आसा आणि ते करून की गोंय सरकार ताज्याय बाबतीत खूप मोठ्या प्रमाणात काम करीत आसा। म्हणून तर आम्ही मँग्रुव्स मॅनेजमेंट प्लॅन हो अप्रूव्ह करून तोय लोकांच्या मुखार दवरपाक शकले। कॅपॅसिटी बिल्डिंग फॉर द इरोजन स्टडीज आम्ही पळयता की सँड इरोजन आणि सॉयल इरोजन गोंयांत खूप व्हडली समस्या आसा आणि कालांतरान जर आमचे बीच उरतले आणि लोक जर गोंयांत येतले आसत
जाल्यार सँड इरोजन आमकां रोखपाक जाय आनी तें सँड इरोजन सँड इरोजन जाता ते आडोवपा खातीरय बी ह्या पद्दतीचो मॅनेजमेंट प्लॅन करपा खातीर वेगवेगळी तेजी स्टडीज ही आमी सुरवात केल्या आनी येता त्या काळांनी तुमकां दिसतलें हाज्या वयल्यान लक्षांत येयलां आसतलें तुमच्या कडल्यान की गोंयचें एनवायरमेंट डिपार्टमेंट हे कितल्या जापसालदारकेन काम करता की फक्त आमी दाखोवपा खातीर काम करिना. स्टेट ऑफ द एनवायरमेंट रिपोर्ट 2025 हो आतांच आमी उक्तावण करून तुमच्या मुखार दवरलो. दर वर्सा स्टेट एनवायरमेंट रिपोर्ट करप हे आमचें काम आसा तें करता. पोल्युशन कंट्रोल बोर्ड हो आपलो दर वर्सा रिपोर्ट सबमीट करता आसतना गोंयांतल्या पोल्युशनाचेर कंट्रोल कसो हाडप हे काम सातत्यात पोल्युशन कंट्रोल बोर्ड करता. बऱ्याच जाणांक म्हणजे पोल्युशन कंट्रोल बोर्ड ही कटकट कशी दिसता, अरे ते आपल्या फाटल्यान लागले अशें म्हणटात. ते तुमच्या फाटल्यान लागूंक ना, ते पोल्युशन कंट्रोल करपाच्या फाटल्यान लागिल्ले आसता. थोड्या जाणांक ती समस्या दिसता, पण आमच्या खातीर ते सोल्युशन आसा. आमी जर ते केलें ना, म्हणजे खूब जाण म्हाका सांगता पोल्युशन कंट्रोल बोर्ड म्हाका सतयता मरे. हांवें म्हणटा तुका सतयना, ओके, ते तुका एनवायरमेंट पोल्युशन जावचें न्ही म्हणून तुमच्या फाटल्यान आसा. हांवें हे इतक्याच खातीर सांगलें कारण हे जर आमी करूंक ना आसत जाल्यार गोंय जे आमकां ग्रीन आनी क्लीन दिसता ते गोंय ग्रीन आनी क्लीन दिसचें ना. कारण सातत्यात म्हणजे वेगवेगळे कायदे करप आनी त्या कायद्यांचे इम्प्लिमेंटेशन करप हे डिपार्टमेंटाचें काम आसा. आनी ते जे इम्प्लिमेंट करिना तांचेर फायन मारप किंवा तांकां वेगवेगळ्यो पनिशमेंट करप हे आमचें काम आसा. म्हणून हांवें म्हटलां की वेगवेगळ्या कंपनींक एकदां ही सतवणूक शी दिसता ती सतवणूक अशी समजू नाकात. कारण इल्लुशें गोंय आसा, हांव परत सांगतलो, इल्लुशें गोंय आसा ते पाड जावपाक चड वेळ लागचो ना. आनी 3702 किलोमिटर म्हणजे एखाद्या राज्यांतली ती बारीकशी डिस्ट्रिक्ट. आमच्या कडेन तशें पळोवंक वचत जाल्यार जमिनी व्हडली ना आनी ती जर आमी ग्रीनरी येदी व्हडली मेंटेन करून दवरतले आसत जाल्यार तितक्याच खूब बऱ्या पद्दतीत आमकां काम करचें पडटलें. तें काम आमी सातत्यात करीत आसा. आमी सदोदीत पळयता की प्लास्टीक ही आज आमकां समस्या दिसपाक लागल्या. पण जेद्या वेळार प्लास्टिकाचो शोध लागलो त्या वेळार प्लास्टीक म्हणजे सगळेच अशा लोकांक दिसूंक लागलेले की प्लास्टीक ही आमकां सगळ्या जाणांक सगळ्या कामाक उपयोगी येतली. म्हणजे प्लास्टीकचे रॅपिंग आयले, प्लास्टीकच्यो पिशव्यो आयल्यो, सगळे तरे प्रत्येक कडेन प्लास्टीक वापरूंक लागले आनी तेद्या वेळार खूब व्हडलो वाव वाव करपाक लागले. पण आज 3.5 मिलियन टन प्लास्टीक ही तशी पळोवंक वचत जाल्यार प्लास्टीक एन्युअल वेस्ट हो हांगासर जावपाक लागलेलो आसा. ताजेर कशा पद्दतीत उपाय काडप हे सध्या व्हडलो प्रॉब्लेम जगा समोर आनी आमच्या देशा समोरूय आसा. कालांतरात आमी तेजेर एक एक स्टेप करीत आसा. बट काही प्लास्टीक जर पळयत जाल्यार ती हजारांनी वर्सां सुद्दां वेस्ट जायना. त्या खातीर म्हाका दिसता आमी सिंगल यूज प्लास्टीक तरी जी पूर्णता बॅन म्हटल्या पण ते कागदार उरला ताजे आतां इम्प्लिमेंट जावपाक सुरू जातलें म्हाका खबर आसा. आमी जरी तो कायदो केला तेजें आमी स्ट्रिक्टली इम्प्लिमेंटेशन ह्या एनवायरमेंट डेच्यान तरी सुरू करुया. हांव करता म्हणना, करुया म्हणटा. कारण ते जर केलें आसत जाल्यार म्हाका दिसता आमी हितूंतल्यान भायर सरपाक शकतले. हे सगळे सांगता आसतना हांव मुद्दामून म्हणजे एक 2-3 गजालींचेर भर दितलो की गोंयांत आमी पळोवंक वचत जाल्यार इट इज वन ऑफ द क्लिनेस्ट स्टेट म्हणपाक काय हरकत ना. वन ऑफ द बेस्ट सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट प्लांट सालिगांव आसतलो किंवा कुडचडे आसतलो आनी इट इज अ वेस्ट टू वेल्थ हे करपी गोंय राज्य आसा. आयजूय बी कोणी जर असं वचून पळयशात आमचो सालिगांवचो प्लांट आनी काकोड्याचो प्लांट इज वन ऑफ द बेस्ट प्लांट. इट इज नॉट ओनली द सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट प्लांट बट वी आर ट्रिटींग द बायोमेडिकल वेस्ट ऑल्सो. PPP तत्वाचेर चलोवपी हो गोंयांतलो न्ही, हांव प्राउडली सांगता इट इज देशांतलो पयलो प्लांट जो खूब बऱ्या पद्दतीन चलता. इट इज एन बायोमेडिकल वेस्ट प्लांट. अदरवायज बाकीच्या स्टेटींनी खूब कडेन फेल्युअर आसा. आमी खंयसरूच कसलेच एक पयसो इन्वेस्ट करिनासतना नाव द हॉस्पिटल्स इज पेईंग फॉर हिम आनी ही इज रनिंग दॅट प्लांट. इट इज व्हेरी वेल. आमी फक्त जागो दिवपाचें काम तितकें केलां. कॉंग्रॅच्युलेशन्स टू हिम फॉर दॅट कंपनी. इट इज मुद्दामून वचून पळयात खूब बऱ्या पद्दतीचे बायोमेडिकल वेस्ट आमी करता. इतकें न्ही तर हाजेर काम करता आसतना आमी पळयता की ई वेस्ट, केमिकल वेस्ट हे सुद्धा प्लांट आमचे जे आसा पळय न्ही, ई वेस्ट प्लांट आमचो पिसुल्ला तयार जावपाक लागलेलो आसा. केमिकल वेस्ट प्लांट आमचो पिसुल्ला इंडस्ट्रियल इस्टेटूच आसा. आमी कन्स्ट्रक्शन वेस्ट हाजेरूय बी म्हणजे ताची ट्रिटमेंट करून परत ते रियूज करप हाजेर सुद्धा काम गोंय सरकार खूब बऱ्या पद्दतीन करता. हे सगळें सांगता आसतना म्हजी रिक्वेस्ट आसतली ती बऱ्याचशा कंपनींक की आमी एकदां पळयता
की ETP ज्यो ज्या पद्दतीन चलोवपाक जाय म्हणजे पोल्युशन कंट्रोल बोर्ड कंटिन्युअसली वचून ETP मॉनिटर करीत आसा बट इट इज अ रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ दॅट पर्टिक्युलर कंपनी ऑल्सो तांच्यांनी आपलो ETP जर व्यवस्थित चलयलो आसत आणि परत रियूज ऑफ वॉटर केले आसत जाल्यार बऱ्योचश्यो समस्या ह्यो सुट्टल्यो म्हणून इंडस्ट्रियल इस्टेटात सुद्धा अशा पद्दतीन वेस्ट मॅनेजमेंटाचेर मॉनिटर करपा खातीर सरकारान सुरवात केला आणि खूप बऱ्या पद्दतीन तांच्यांनी त्यो ETPs आपल्यो चलोवच्यो आणि रियूज ऑफ द वॉटर करचे ही म्हजी सगळ्या जाणांक रिक्वेस्ट आसा. हे सांगता आसतना आमी पळयता की गोंयांत आमी सिवरेज ट्रिटमेंट प्लांट हे खूप मोठ्या प्रमाणात कार्यान्वित केल्या. वेगवेगळ्या आमच्यो ज्यो कोस्टल सिटीज आणि सिटी एरिया जे आसा ज्या जाग्याचेर सिवरेज ट्रीट करपाक जाय अशा मेजर सिटी पणजी आसतली, मडगांव आसतली, म्हापशा आसतली, सांखळे आसतली, ताज्या उपरांत कोस्टल बेल्टात सगळे आसतले. ह्या सगळीकडे आमी सॉलिड वेस्ट ट्रिटमेंट मॅनेजमेंट प्लांट घालपाक लागल्या. म्हाका सांगपा खातीर खूप प्राऊड फील जाता. इट इज अन व्हॅक्यूम बेस्ड सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट प्लांट, देशांतलो पयलो प्लांट आमी आमच्या टोका हांगासर पणजेन घालपाक शकले. इट इज ऑल्सो द प्राऊड मोमेंट फॉर द गोवा. इट इज व्हॅक्यूम सक्शन STP जो आसा वो आमी खूप बऱ्या पद्दतीन आमी चलयता. अशा पद्दतीन म्हणजे रियूज हाजेर भर दिता आसतना हे काम आमचे सरकार खूप मोठ्या पद्दतीन करपाक लागलेले आसा. आमी हे सगळे सांगता आसतना म्हाका दिसता एकदां म्हणजे प्रत्येक वर्सा एनवायरमेंट डे येता आणि एनवायरमेंट डे वता. बट एनवायरमेंट डे वता आसतना आमी सगळ्या जाणांनी जर मेसेज घेवन वचत म्हणजे आमी से नो टू द सिंगल यूज ऑफ द प्लास्टीक. आमच्या घरातली आमी कॉटन बॅग घेवनूच भायर सरतले. नुस्तें हाडपाक आसूं किंवा भाजी हाडपाक आसूं ते जर केलें जाल्यार म्हाका दिसता आमची स्वता पासून सुरवात जावची खूप बऱ्या पद्दतीन जातले. आमी इको फ्रेंडली अल्टरनेटिव्स वेगवेगळ्यो रुरल तुमी जर फाटल्यान सेल्फ हेल्प ग्रुप्स किंवा आमच्या थोड्या म्हणजे मोजकी स्टॉल्स आज प्रदीप सरमुखादमान लायल्या म्हणपाक काय हरकत ना. लावपाक आसत जाल्यार आनीक 30-40 स्टॉल सहज लायतले असले जे इको फ्रेंडली हातूंतल्यान काम करता. तातूंतल्या तितून इट इज एन कॉंग्रॅच्युलेशन्स फॉर दॅट रोटरी क्लब्स त्यांच्यानी एक्झॅक्टली म्हणजे प्लास्टिका पासून समुद्रात कितें जाता त्याचो एकाच पिक्चरात आमकां सगळ्या जाणांक आमच्या प्लॉटात आमच्या पोटान प्लास्टीक कितली वता ही तेंच्यांनी एका पिक्चरांतल्यान दाखयल्ली आसा. जी प्लास्टीक आमी समुद्रात अशीच काडून उडयता ती इट इज गोईंग इन मरीन लायफ. नुस्तें सुद्धा प्लास्टीक खाता लक्षांत घेता आणि त्या नुस्त्याक आमी खाता हे जाणा जायात. नुस्तें प्लास्टीक खाता आणि त्याच नुस्त्याक आमी खाता. म्हणून आमी विचार करपाक जाय की आमी जेन्ना कचरो आणि सगळी प्लास्टीकची पिशवी बांदून जेन्ना एखाद्या न्हंयेन उडयता आनी हाडून समुद्रान उडयता तो विचार आमी सगळ्यांनी करपाची गरज आसा. आणि हे जर आसा की कंटिन्युअसली आता राज्यसभा खासदारान उलयता आसतना माननीय मोदीजीचो रेफरन्स घेतलो. इट इज एन क्लीन इंडिया टू फिट इंडिया. सगळ्यात पहिले जर मिशन खंयचे सुरवात केले जाल्यार क्लीन इंडिया मिशन. ताज्या उपरांत फिट इंडिया, डिजिटल इंडिया, मेक इन इंडिया, स्टार्टअप इंडिया सगळी खूप मिशन्स जाली. आणि म्हणटा आसतना की स्वच्छ भारत अभियान बऱ्याच जणांक दिसले की स्वच्छ भारत अभियान म्हणजे हांव मुद्दामून म्हाज्या भाशणांतल्यान एक्चुअली पब्लिकली केन्ना केन्ना सांगता आनी तुमी मुद्दामून पळयात. देशाचे राष्ट्रपती महात्मा गांधीजी राष्ट्रपिता महात्मा गांधीजी हांचो एकूच फोटो दिसता तुमकां झाडू हातान घेता आसतना देश स्वच्छ करता आसतना. ताज्या उपरांत एकट्याय पॉलिटिशियनाचो केन्नाच म्हणजे झाडू हातान घेवन अशी सारन मारता आसतना दिसूंक ना. महात्मा गांधीजीचो दिसलेलो. ताज्या उपरांत दुसरो फोटो जर कोणाचो दिसलो आसत जाल्यार नरेंद्र मोदीजीचो दिसलो. ताज्या शिवाय आनीक कोणाचोच दिसूंक ना. तांच्यांनी सुरू केल्ले मिशन ते मिशन आशिल्ले. तांच्यांनी म्हणटा ते एक्झॅक्टली बऱ्याच जणांनी तो फोटो अब क्या देश एक दिन में ही साफ हो जाएगा क्या म्हणजे ही टिका खूप जाणां कडल्यान आशिल्ली. जम्मू काश्मीरच्यान कन्याकुमारी पर्यंत मोदीजीन झाडू हातान घेतलो आणि हांवें झाडू हातान घेतलो म्हणून जावचो ना. बट तेंच्यांनी सुरू केल्लें मिशन आज लोकांच्या तकलेंत गेलां. क्लीन इंडिया, क्लीन इंडिया, क्लीन इंडिया. खूप जाण द यंग क्राऊड आज आमकां दिसता की वेगवेगळे कडल्यान आमच्यो एनवायरमेंटल कोस्टल सायट्स वेगवेगळ्यो स्वच्छ करता आसतना दिसता. आणि हे स्वच्छ भारत अभियान जे आसा हे स्वच्छ भारत अभियान आज म्युनिसिपालिटी, पंचायती, NGOs हांच्यांनी खूप मोठ्या प्रमाणात सुरवात केला. आणि म्हणून तर आमी पळयता की म्हणजे गार्बेज ट्रिटमेंट प्लांटा पासून ते सगळे बिलिंग वेगवेगळे विषय सुरवात केल्या. धाकले भुरगे सुद्धा आज स्वच्छ भारत अभियान या अभियानाचेर उलोवपाक लागल्या. हे जर केले जाल्यार म्हाका दिसता खूप मोठ्या प्रमाणात जावपाक शकतले. तिसरी आणि खूप व्हड गजाल जी आमी करपाक जाय. बरेचशे फावटी आमी
आमकां खूब जाणांक आतां मोह जाला झाडां दिवपाची आनी आमी झाडां दिता बरी गजाल आसा झाडां दिवचीच म्हणटा हांव पण ते झाड दिता आसतना कितूर दिता खबर आहा येदो व्हडलो आमी तो काचे हेजो हाडटा सिमेंटचो हे पॉट सिमेंटचो पॉट हाडटा आनी तितूर एक झाड हाडटा आनी ते आमी दिता ते उखलायना एकदां दिता ते काय उखलाना आनी घेता ते काय उखलाना जाता कितें नेमकें सांगता तुमी जे पॉट दिता पळय न्ही म्हाज्या कडेन आसा 20-25 तरी ते पॉटूच उरले आतां झाड मेलें कित्याक खबर आहा त्या झाडाक कितलें उदीक घातलें ती माती तितकी तें झाड जावचें ना तें शोभेचें झाड म्हाजी सगळ्या जाणांक गोंयकारांक आनी सगळ्या डिपार्टमेंट आनी एनजीओक रिक्वेस्ट आसा झाड दिवपाचें जाल्यार आत्तां आमकां दिला पळय न्ही त्या कॉयरात बांदून तशें दियात तो पॉट तो तुमी दिता पळय न्ही तो 1000 वर्स पिड्ड्यार जायना तो पॉट फाल्यां फुट्टलो आनी त्या सिमेंटाच्यो ज्यो कवच्यो उरतल्यो पळय न्ही 1000 वर्स उरतले 1000 वर्स आमी आनी तुमी चडांत चड 70-80चेर आउट ते 1000 वर्स उरतले त्यादी तो पॉट दिवपाचो तरी बंद करात कारण झाडूय जगाना आनी 1000 वर्साचो वेस्ट मात आमी क्रिएट करता दिवपाचें जाल्यार एक सिंगल फूल दियात नाजाल्यार बेश्टें झाड ते आमकां चडांत चड कॉयराच्या हातूर दियात म्हणजे ते झाड आमी जगोवपाक शकतले म्हणजे झाडाच्या मोगान 1000 वर्साचो वेस्ट वो क्रिएट करूं नाका ही म्हजी सगळ्या जाणांक रिक्वेस्ट आसा आता जर म्हटलं त्या प्रमाणे आमी सगळ्या आमच्या आमी जर कंट्रोल करपाक केलें जाल्यार म्हाका दिसता खूप मोठ्या प्रमाणात अशा पद्धतीत आमी वेस्ट आमी कंट्रोल करपाक शकतले इतकें न्ही तर आमचो पोल्युशन कंट्रोल बोर्ड काम जे करता पळय न्ही पोल्युशन जावचें न्ही म्हणून आमी सिडॅक टेक्नॉलॉजी वापरून आमी क्वालिटी कंट्रोल करपा खातीर आमी मशीन्स बसयल्या अप्रॉक्सिमेटली म्हणजे बरेच जाण 34 जाग्यांचेर मशीन्स बसयल्या विशेष करून आमच्या मायनिंग बेल्टान पोल्युशन इट इज कंट्रोल करता तो मेजर करतात आनी हें न्ही तांचें रिडींग हे डायरेक्टली तांच्या ऑफिसान येता त्या ऑफिसांतल्यानूच रिडींग सांगता की आज पर डे पोल्युशन कितलें जालें तें इट इज ऑनलायन पद्दतीचें पोल्युशन कंट्रोल करपा खातीर ही सिस्टम गोंयांत जाग्यार घातल्या जेणे करून एअर पोल्युशन रोखपा खातीर इवन दो आमी थोड्या सिटींनी इम्प्लिमेंट केला म्हणजे सिटींतलें पोल्युशन हें आमी मेजर करीत आसता तें कंट्रोल कशें करचें म्हणजे आमी नेट झिरो कार्बन इमिशन हाजेर उलयता आमी भाशण खूब बरें दिता पण तें नेट झिरो कार्बन इमिशन करपा खातीर आमी कितें करता काय आमी हाजो विचार आमी सगळ्या जाणांनी करपाक जाय आनी तो विचार जर आमी करपाक लागले जाल्यार म्हाका दिसता आमी कितें तरी कॉन्ट्रिब्यूट करता अशें म्हणपाक काय हरकत ना आनी ते प्रत्येक जाणांनी कॉन्ट्रिब्यूट करचें अशें म्हाका दिसता आनी ह्या हेजेर सांगता आसतना गोंय सरकारान नॅरीच्या बरोबर टायअप केला गोंय सरकार सेंट्रल पोल्युशन कंट्रोल बोर्डाच्या बरोबरी आमी खूब बऱ्या पद्दतीचें काम हे ऑलरेडी सुरवात केला म्हाका दिसता की आमी सदोदीत म्हणजे क्लायमेट चेंज परत एनर्जी रोडमॅप ह्या सगळ्या विशयाचेर म्हणजे ग्लोबली टॉक जाता आनी ग्लोबली जाता आसतना तेजें इम्प्लिमेंटेशन जावपा खातीर सातत्यान आमच्या सरकाराचो प्रयत्न आसता फाटल्या म्हणजे 5 वर्साच्या टेन्युअरांत गोवा बायोडायवर्सिटीचें काम तुमी सगळ्या जाणांनी पळयलां आसतलें पेडण्या पासून काणकोण पर्यंत म्हणजे गोवा बायोडायवर्सिटीत काडलेलो बूक तुमी पळयात म्हणजे तांच्यांनी खूब पयलीं लॉन्च केला तितूर पुराय गोंयांतली बायोडायवर्सिटी कितें आसा त्या बुकांतल्यान आमी लोकांच्या समोर हाडपाक शकले पयले फावटी म्हणजे अशा पद्दतीची गोवा बायोडायवर्सिटीची स्ट्रॅटजी आनी एक्शन प्लॅन आमी लोकांच्या मुखार हाडपाक शकले आमी ताजें वन ऑफ द बेस्ट एग्जाम्पल म्हणत आसत जाल्यार गोंयांतली पयली देवराय म्हज्या सुर्ला गांवांत आसा ती आज आमी प्रिजर्व करपाक लागल्या आनी गोंयांतले जे आमी आयडेंटिफायड पयले नंदा लेक बायोडायवर्सिटी लेक ही आमच्या कुडचड्यार आसा वचून पळयात थंयसर पयली पक्षी फक्त 300 ते 400 जाताले म्हाका दिसता आतां कितलेशेच पक्षी जे आसा पळय न्ही त्या सायटीचेर येवपाक लागल्या आज बर्ड वॉचर थंयसर वचपाक लागल्या इट इज वन ऑफ द बेस्ट पराग फाटल्यान बसला जेणी गोंयांतले जवळपास मोर दॅन 400 स्पिसीस मरे 400 न्ही 490 स्पिसीस तुम्ही जर आमचो बूक घेवंक ना आमी अजून विकपाक तो मार्केटान दिवकूच ना सरकारात कडेन आसा 490 स्पिसीस बर्ड्स गोंयांत आसा गोंयांत पयले फावटी सगळ्यो स्पिसीस परागान आपल्या कॅमेरान कॅप्चर केल्यो आनी ताजो बूक आमी फाटल्या दिसांनी लॉन्च केलो इट इज वन ऑफ द म्हणजे ही इनिशिएटिव्ह करूच शकनासले कोण त्या पद्दतीचो इनिशिएटिव्ह गोंय सरकारात घेतलो म्हणजे जेणे करून सगळ्या जाणांक जे एनवायरमेंट लवर्स म्हणटा पळय न्ही तांच्या पर्यंत हो सैम पावचो गोंयचो
ह्याच्या खातीरच आमी अशा पद्दतीचें काम करीत आसा. आमी पळयता की गोंय तसो पळोवंक वचत जाल्यार एके सायडींतल्यान समुद्र, मदीं गोंय आनी दुसरे सायडींतल्यान सह्याद्री घाट म्हणजे सह्याद्रीचो दोंगर आनी ह्या हातूंतल्यान म्हणजे डेव्हलपमेंट करप हें तशें खूब जिकरीचें काम आसा. पण हें सगळें करता आसतना म्हणजे एके वटेंतल्यान आमी कोस्टल झोन मॅनेजमेंट प्लॅन हो रेडी करता आनी दुसरे सायडींतल्यान ESA म्हणजे इको सेन्सिटीव एरियाज आनी इको सेन्सिटीव झोन हाज्या भितर ताळमेळ सादता आसतना 66% ग्रीन कवरेज ती मेंटेनूय करता आनी ती मेंटेन करून म्हणजे जेका आमी सस्टेनेबल डेव्हलपमेंट कशा पद्दतीन करप हाजेरूय भर दिता. आनी हे सगळें करता आसतना विरोध खूब मोठो जायत आसता आमकां. बट म्हणजे म्हजें सरकार हे पुराय सस्टेनेबल डेव्हलपमेंटा खातीरच आसा. म्हणून पयले फावटी आमी गोंयची एग्रीकल्चर पॉलिसी ही लॉन्च करपाक शकली. कशा पद्दतीचें एग्रीकल्चर आमी करपाक शकतले हें काम म्हज्या सरकारान खूब बऱ्या पद्दतीत केलां. आणि तेय बी म्हणजे ICRच्या बरोबर इंटिग्रेट करून म्हणजे जे इंडियन कोस्टल झोन मॅनेजमेंट ऑफिस गोंयांत जे आसा तांच्या बरोबर करून गोंयांत कितें कितें एग्रीकल्चर जावपाक शकता वो आमी प्लॅन जो आसा हे दिवपाक शकले. म्हाका दिसता असो सैमा कडेन एकत्र येवन म्हणजे पुराय डेव्हलपमेंट करता आसतना शाश्वत राज्याचो विकास जावपा खातीर आमी सदोदीत काम करीत आसा. आमी हे पळयता आसतना तशें पळोवंक वचत जाल्यार हॉनरेबल प्रायम मिनिस्टर इज टॉकिंग अबाउट द लायफस्टायल फॉर एनवायरमेंट हाजो विचार हो सदोदीत करीत आसता. हितूर 4 कॅटेगरी आमी सदोदीत म्हत्वाच्यो 7 कॅटेगरीज ज्यो आसा पळय न्ही ह्यो आमी लोकांकूय सांगपाक जाय आनी आमी त्यो प्रॅक्टीस करपाक जाय. 7 खंयच्यो तर आमी सदोदीत आमी उलयता. बट आमी सेविंग ऑफ एनर्जी आमी पळयता की कोण विचार करिना. एनर्जी सेव करपाच्या बाबतीत कसलोच विचार करिना. तो करचो. सेविंग ऑफ वॉटर, reducing single use of plastic, adopting sustainable food system and reducing the waste, adopting healthy lifestyle and reducing the e-waste. आम्ही पळयता की खूप मोठ्या प्रमाणात म्हणजे हाजेर जर आम्ही स्वतः इंडिव्हिज्युअली भर दिलो जाल्यार खूप मोठ्या प्रमाणात हे पॉसिबल आसा. ते सगळ्या जाणांनी करचे. आणि सांगता आसतना म्हाका खूप खोस भोगता की पुराय देशात म्हणजे बायोडायव्हर्सिटीच्या बाबतीत काम करपा खातीर आमचे राज्य 1 नंबराचेर आसा. हे प्राऊडली हांव सांगता. आणि हे फुडें व्हरपा खातीर आमी सातत्यान पळयता की विकसीत भारत विकसीत गोवा 2047 हे स्वप्न साकार करपा खातीर इट इज अ हायेस्ट GDP, हायेस्ट पर कॅपिटा इन्कम, ओके, हे सगळे टार्गेट आणि अचिव्हमेंट अचीव करता आसतना सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोलच्या बाबतीत 64 वयल्यान 74 आमी आमचो टार्गेट अचिव्हमेंट गोल पावयलो. 4 सस्टेनेबल डेव्हलपमेंटातले गोल 100% आमी अचीव केले. म्हणजे आमी पर्सनली मॉनिटरिंग विथ माय डिफरंट डिपार्टमेंट्स म्हणजे जी डील करता तांच्या कडेन पर्सनली मॉनिटर करता तितूंतले अचीव केले. आमी आज 3 नंबराचेर आसा देशात सस्टेनेबल डेव्हलपमेंटान. 1 नंबराचेर वचपाचो गोंय सरकारचो प्रयत्न आसा. पण हे सगळे केन्ना पॉसिबल जातले? सरकार सगळे कायदे करता, कायदे इम्प्लिमेंट करता, ते इम्प्लिमेंट करपा खातीर फोर्स करता. म्युनिसिपालिटी आणि पंचायतींतल्यान आमी सगळे म्हणजे लोकां पर्यंत पावचे. पोल्युशन कंट्रोल बोर्ड आणि बाकी सगळो इंडस्ट्रीजच्या बाबतीत म्हणजे स्ट्रिक्ट आणि टायटन हे सगळे करता. पण हे सगळे खरें आसा. हे सगळे खरें आसतना सुद्धा जर समेस्त गोंयकार आणि गोंयांत रावपी किंवा गोंयांत बिझनेस करपी ह्या सगळ्या लोकांनी थोडोसो जरी गोंयचो विचार केलो, थोडोसो जरी गोंयच्या सैमाचो विचार केलो जाल्यार म्हाका दिसता खूब मोठो बदल ह्या गोंयांत आमी हाडपाक शकतले. आयच्या एनवायरमेंट डेच्या दिसा आमी प्रत्येक दिसा म्हणजे आयचोच एक दीस एनवायरमेंट डे मनयलो आनी सोंपयलो असो न्ही. प्रत्येक येता तो दीस हो आमी एनवायरमेंटाचो विचार करतले आनी एनवायरमेंटाचो विचार करून प्रत्येक गोष्ट करतले. ती जर करीत म्हणजे खंयचेच बाबतीक आमच्या ह्या सैमांक इजा पोवची ना. हे जर करपाक शकले जाल्यार म्हाका दिसता नक्कीच आमी गोंय जे आसा हे सदोदीत ग्रीन आनी क्लीन दवरपा खातीर आनी विकसीत भारत 2047 न्ही विकसीत गोवा 2037 म्हणजे 10 वर्सां पयलीं पूर्ण राज्य विकसीत करपा खातीर आमी यशस्वी जातले. ते यशस्वी जावचे इतके तुमच्या लागीं मागता. जातले काय ना? जातले जाल्यार म्हाज्या बरोबर भारत माता की भारत माता की वंदे वंदे. खूब खूब धन्यवाद. देव बरें करूं.